वाटारलं वाक्य आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मारो 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 इसको. जय श्रीराम, जय श्रीराम, जोर के बोल. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. के जवाब देंगे ताकि इनका जातिवाद खत्म हो और हम जातिवाद खत्म करेंगे और जातिवाद को यहाँ से भगाएंगे, संविधान राज लाएंगे, एकता का राज लाएंगे. और एकता स्वतंत्रता का जीवन है. भारत देश आजाद हो चुका है, लेकिन जातिवादी लोग जातिवाद में बांट करके हमें हंस रहा है. लेकिन हम उनको जवाब देंगे एक होकर के, स्वतंत्र रूप से एक होकर के हम उनको जवाब देंगे और जातिवाद को इस देश से भगाएंगे. चाहे शासन और शासन में कोई भी बैठे उनको संवैधानिक से अवगत कराना हमारा काम है. क्योंकि विश्व का सबसे अच्छा संविधान अम्बेडकर जी ने हम सबको भारतवासियों को दिया है. लेकिन कोई भी व्यक्ति शासन या प्रशासन के तानाशाही से ध्यान नहीं दी. जातिवादी लोग जितना ताकत लगाने लगा ले, लेकिन विश्व का सबसे अच्छा संविधान हमें आर्टिकल 19 देता है. इस देश के किसी भी कोने में संवैधानिक अपने अधिकार की लड़ाई हम लड़ सकते हैं. वो मुझे उंगली करके दिखाए, मुझे जवाब दे करके बताए, क्योंकि मैं बाबा साहब का औलाद हूँ, भारतीय संविधान का रक्षक हूँ. क्योंकि संविधान का रक्षा करते हुए और संविधान का आर्टिकल 19 के तहत हम इस देश के किसी भी कोने में जाके स्वतंत्र रूप से अपना अधिकार कर सकते हैं. और प्रशासन को और शासन को अवगत कराना हमारा काम है. और हमें धार्मिक रूप से जातिवाद बताने का काम करेगा तो जातिवाद के खिलाफ सड़क उतर कर हम एकता का प्रस्तुत होकर के उनको प्रस्तुति दे के उनको एकता का जानकारी दे के हमें जातिवाद सताए ना, हमें एकता के राह पे लाए ना. वरना जातिवादी लोग हमें रोक नहीं सकते. और हम क्रांतिकारी औलाद है, बाबा साहब के औलाद है. चाहे जातिवादी लोग सताना बंद करे तभी ये भारत देश आजाद हुआ, धार्मिक रूप से भी आजाद हुआ. और जातिवाद सताना शुरू कर देगा तो वो जातिवाद में बांट करके राजनीतिक जीवन जी रहा है और ऐसा लोगों के साथ हमारा वोट ले रहा है और सत्ता में काबिज होकर के हमें जातिवादी लोग सता रहा है. ये गलत है. शासन और प्रशासन दोनों को मैं अवगत करना चाहता हूँ इस क्रांतिकारी भूमि कोरबा के जिला से. जय भारत आणि जय संविधान. भारताचं संविधान आहे आणि भारताचं संविधानाचं आदर हा आम्ही सर्वांनी करावा आणि असलाच पाहिजे तो आदर. पण हा आदर खऱ्या अर्थाने जेव्हा एखादा नागरिक किंवा एखादा तो भारताबद्दल नागरिक असो किंवा मोठा अधिकारी असो किंवा एखादा नेता असो किंवा प्रधानमंत्री असो, त्या व्यक्तीने संविधानाचा आदर करावा आणि केलाच पाहिजे. पण मला एक सांगा, हा आदर खरा होतो का संविधानाचा? पोलीस प्रशासनाने संविधानाचा योग्य पद्धतीने एखादी गोष्ट एखाद्या गुन्हेगारावर तो गुन्हेगाराच्या चौकटीत आहे का, तो किंवा त्याच्यावर गुन्हा केला का? जर एखादा व्यक्ती म्हणजे घटना तुम्हाला मला सांगायचं आहे की पोलीस प्रशासनाविषयी मला सांगायचं आहे आणि दुसऱ्या पण लोकांच्या विषयी मी सांगतो. एका ठिकाणी एक व्यक्ती उपोषणासाठी बसला आणि त्याला ओढून पोलिसांनी आणलं आणि एका पोलिसाने त्याच्या पाठीमाग कमरेमध्ये लाथ घातली. हा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल. त्याच्यानंतर वकील असतील, काही लोक खोट्या गुन्ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीला अडकवून त्या व्यक्तीला गुन्ह्यामध्ये अडकून त्या व्यक्तीला शिक्षा हे करणं म्हणजे योग्य पद्धतीने तुम्ही न्याय तर तुम्ही करत नाही, तुम्ही खोट्या गुन्ह्यामध्ये त्याला अडकवता. त्याच्यानंतर आहे आमच्या ह्या देशाला परंपरा लागलेले अनेक संत आहेत. संतांची भूमी त्याला म्हटलं गेलं आणि ह्या संतांच्या भूमीला अनेक संत लाभले. तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, हे सर्व संत जे आहे ह्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि मग
जर शिकवण जर देत आहे की सर्व धर्म समभाव, मग ह्या सर्व धर्म समभाव एखादा व्यक्ती जर बोलतो की हे सर्व धर्म समभाव हे जे वाक्य आहे हे साफ खोटं आहे, असं एक महाराज बोलून गेला. आता त्यांना ह्या व्यक्तीने डायरेक्ट बोलतो की सर्व धर्म समभाव जे आहे हे खोटारडं आहे, हा एक महाराज बोलतो. मग हा व्यक्ती खरं संविधानाचा आदर करतो का? दुसरा त्याच्यानंतर तोच व्यक्ती जो आहे तोच महाराज अनेक लोकांना एखाद्या ठिकाणी जातीविषयी धर्माविषयी तेढ निर्माण करतो. तो व्यक्ती खरंच आदर करतो का संविधानाचा? त्याच्यात आपण चौथा व्यक्ती पाहूया. आपण नेते लोक आज आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी, आपलं मताचं राजकारण करून घेण्यासाठी जर ते धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करत असेल, आता सध्याला तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये, संपूर्ण भारतात बरंच बोलूया आपण, भारतामध्ये ख्रिश्चन लोक आणि मुस्लिम लोक फार टार्गेटवर आहे. कोणत्या तरी त्यांना गुन्ह्यामध्ये अडकायचे, कोणत्या तरी हे करून त्यांना हे करायचं, मारहाण करायची, त्यांचं प्रार्थनास्थळ धार्मिक स्थळ पाडायचे, तोडफोड करायची. त्या ठिकाणी हे जर लोक जर अशा पद्धतीने करत आहे आणि हे लोक धार्मिक तेढ निर्माण करतात, भडकाऊ भाषण काही लोकांच्या विषयी पाहतो की ते लोकांनी सांगितलं की पांढरे पादरी आणि हिरव्या चादरी म्हणजे काय, म्हणजे मुस्लिम लोक आणि ख्रिश्चन समाज हे दोन समाज आहे. या दोन समाजांना या लोकांनी टार्गेट केलेलं आहे. का तर अण्णा मुस्लिमांना ते पाकिस्तानमध्ये घालून द्यायचं, ख्रिश्चनांना अमेरिकेमध्ये घालून द्यायचं. अरे ते जन्मले कुठे, त्यांचा धर्म आहे आणि धर्म बदलण्याचं स्वातंत्र्य आम्हाला पाहायला मिळतं, संविधानामध्ये दिलंय. ज्याला जो ज्या धर्मामध्ये जायचं असेल त्या धर्मात तो जाऊ शकतो आणि संविधानामध्ये ह्या गोष्टी सांगितलं आहे. ज्याला कोणत्या धर्माचा प्रचार करायचा असेल तुम्ही धर्माचा प्रचार करू शकता. पण आज लोकांना प्रचार सुद्धा हे लोक करू देत नाही. कुठेतरी हे वेगळे दल, वेगळ्या संघटना त्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्रास देण्याचं काम करत आहे. खरंच संविधानाचा आदर होतो का इथं? म्हणजे कुठेच आम्ही त्या चौकटीमध्ये आम्ही संविधानाची चौकट सोडून आम्ही बाहेर गेलो आणि तिथे आम्ही संविधानाचा अपमान करतो. आम्हाला संविधानाचा अपमान का करायचा? ज्या व्यक्तीने लिहिलं गेलेलं, ज्यांनी लिहून दिलं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान लिहिलं गेलं, असंच नाही लिहिलं गेलं. देशामध्ये, आमच्या जगामध्ये आमचं भारतीय संविधान जगामध्ये नंबर 1चं संविधान आहे. आणि आज त्या संविधानाला डावलून किंवा संविधानाच्या पुढे जाऊन किंवा त्याच्या विरोधात जाऊन जर आम्ही ज्या गोष्टी करतो, आज मला सांगा खरं त्याचा आदर आहे का? करतो का? कोणत्या जाती धर्माच्या माणसाला त्याचे प्रार्थनास्थळ, मस्जिद असो, चर्च असो, त्याची तोडफोड करणं हे कितपत बरोबर आहे? कुणी दिला अधिकार तुला हे करण्याचा, ते करण्याचा? आम्ही काय केलं, ओठाचं राजकारण एखाद्या ठिकाणी जाऊन हो त्या ह्या धर्माचा हिंदुत्व आम्ही हे करणं ठीक आहे, तुम्हाला अभिमान आहे, 100% अभिमान तुम्ही बाळगलाच पाहिजे तुमचा. पण केव्हा जर तुम्ही तुमच्या लोकांना किंवा इतर लोकांना
धर्माविषयी तुम्ही भडकत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला अभिमान बाळगून कारण नाही. कारण तुम्ही धर्माविषयी धर्मामध्ये इतर जातीविषयी तुम्ही भडकवण्याचं काम करताय. अभिमान बाळगला पाहिजे, पण केव्हा तुम्ही योग्य ठिकाणी आहात, योग्य तुमच्या ह्याच्यामध्ये आहात, तुम्ही चांगली शिकवण देत आहात, तेव्हा तुम्हाला अभिमान तुमच्या धर्माचा बाळगला पाहिजे. आणि त्या छत्रपती शिवरायांनी ज्या या रयतेला एक चांगली शिकवण दिली, त्या जिजाबाईंनी शिवरायांना एक चांगली शिकवण त्यांना सांगितली गेली. दादोजी कोंडदेव यांच्या हाताखाली छत्रपती शिवरायांनी शिक्षण घेतलं. ते फक्त तलवारीचं नाही किंवा इतर भाले चालवण्याचं नाही, सर्व गोष्टीबद्दल माणुसकीचं शिक्षण दिलं आहे. आम्ही धर्म सोडलाय बाजूला आणि माणुसकी सोडली आणि आम्ही फक्त धर्माच्या पाठीमागे लागलो. का? कारण आम्हाला मताचं राजकारण पाहिजे, आम्हाला हिंदुत्वाचं आम्हाला वोट पाहिजे, आम्हाला हे लोक नको, आम्हाला ते लोक नको. तुम्ही अभिमान बाळगू शकत नाही. बोलणं हिंदुत्व म्हणजे त्याचा अभिमान नाही. आणि त्या साधू संतांनी दिलेली शिकवण जी आहे ना, ती पाळा, म्हणजेच खरंच अभिमान आहे तुम्हाला. तो खरा अभिमान आहे. पण आम्हाला त्याच्या हे ठिकाणी कीर्तनामध्ये जाऊन गेलं का मुस्लिमांविषयी आणि ख्रिश्चनांविषयी बोलणं, इतर धर्माविषयी बोलणं, शीख गोष्टीविषयी, जैन म्हणजे तुम्हाला जिथं तुमचं वाटतं ते राज्य तुमचं, बाकीच्यांचं काय, बाकीच्या नाशच का? ह्या चुकीच्या गोष्टीमुळे मला एक सांगायचं की संविधानाची आम्ही आदर करतो का? ह्या चुकीच्या लोकांना आम्ही जेव्हा निवडून देतो तेव्हा कुठेतरी चूक आमच्याकडे होते. आम्ही संविधान पद्धतीने एखाद्या व्यक्तीला योग्य पद्धतीने आम्ही निवडून देतो का? तो दादा, भाऊ, काका, मामा, भैया, हे काय तात्या असं म्हणणारे किंवा असं त्याला बोलणाऱ्यांना आम्ही निवडून देतो. जर एखादा आमच्या देशाचा किंवा आमच्या राज्याचा वैद्यकीय मंत्री पाहिजे असेल तर तो डॉक्टर पाहिजे. शिक्षण मंत्री जो अडाणी आहे, ज्याला 8वी 10वी झालेली आणि बकऱ्या चालणारा, दूध काढणारा, विकणारा, त्याला शिक्षण मंत्री. काय रे बाबा, ही काय पद्धत आहे? म्हणजे मला एक सांगायचंय की आमच्या देशाचा किंवा महाराष्ट्र राज्याचा जो कोणी असेल, कोणत्याही राज्याचा असेल मंत्री, तो शिकलेला असावा, तो जाती धर्माचं तेढ निर्माण करणारा नसावा. तेव्हाच आम्ही म्हणू शकतो की हो, आम्ही खरे भारतीय आहोत आणि खरे भारतीय आहोत आणि खरे आम्ही भारताचं संविधान आम्ही जे आहे आणि त्याच्याविषयी आम्हाला अभिमान आहे, तेव्हा ते खरं. म्हणून संविधानाचा आदर करा. डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट केलाय आणि साधू संतांची शिकवण जी आहे, त्यांनी जी शिकवण दिली, सर्व धर्म समभाव, जे बोलणारे त्यांना इतर धर्माचा तिटकारा आहे आणि ते बोलतात की हे वाक्य साफ खोटारडे. म्हणजे याचा अर्थ तुम्हीच विचार करा की कोण व्यक्ती त्याला खरंच किती अभिमान आहे संविधानाचा. म्हणून मला एक सांगायचं भावांनो, आपल्या ह्याच्यामध्ये योग्य व्यक्तींना तुम्ही सत्तेमध्ये आणा. जर चुकीचे लोक सत्तेमध्ये आले तर देशाचं नुकसान, राज्याचं नुकसान होईल, आमच्या शहराचं नुकसान होणार आहे. काही लोक आम्ही पाहतो, हे राजकीय लोक
जेव्हा मतदानासाठी निवडणुकीच्या टायमाला लोकांच्या पाया पडतात आणि नंतर काय करतात, इतरांचे पाय तोडतात. ते पण म्हणजे ह्या गोष्टी करतात. गरज संपली का सगळं झालं. म्हणून माझ्या भावांनो, हा जो मला व्हिडिओ काढायचा आहे भारतीय संविधानाबद्दल आणि याच्याविषयी पण व्हिडिओ काढण्याचा आहे. पण जर हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय. जय भारत आणि जय संविधान. भारताचं संविधान आहे आणि भारताचं संविधानाचं आदर हा आम्ही सर्वांनी करावा आणि असलाच पाहिजे तो आदर. पण हा आदर खऱ्या अर्थाने जेव्हा एखादा नागरिक किंवा एखादा, तो भारताबद्दल नागरिक असो किंवा मोठा अधिकारी असो किंवा एखादा नेता असो किंवा प्रधानमंत्री असो, त्या व्यक्तीने संविधानाचा आदर करावा आणि केलाच पाहिजे. पण मला एक सांगा, हा आदर खरा होतो का संविधानाचा? पोलीस प्रशासनाने संविधानाचा योग्य पद्धतीने एखादी गोष्ट एखाद्या गुन्हेगारावर, तो गुन्हेगाराच्या चौकटीत आहे का, तो किंवा त्याच्या गुन्हा केला का? जर एखादा व्यक्ती, म्हणजे घटना तुम्हाला मला सांगायचं आहे की पोलीस प्रशासनाविषयी मला सांगायचं आहे आणि दुसऱ्या पण लोकांच्या विषयी मी सांगतो. एका ठिकाणी एक व्यक्ती उपोषणासाठी बसला आणि त्याला ओढून पोलिसांनी आणलं आणि एका पोलिसाने त्याच्या पाठीमाग कमरेमध्ये लाथ घातली. हा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल. त्याच्यानंतर वकील असतील, काही लोक खोट्या गुन्ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीला अडकवून, त्या व्यक्तीला गुन्ह्यामध्ये अडकून त्या व्यक्तीला शिक्षा हे करणं, म्हणजे योग्य पद्धती तुम्ही न्याय तर तुम्ही करत नाही, तुम्ही खोट्या गुन्ह्यामध्ये त्याला अडकवता. त्याच्यानंतर आहे, आमच्या ह्या देशाला परंपरा लागलेले अनेक संत आहेत. संतांची भूमी त्याला म्हटलं गेलं आणि ह्या संतांच्या भूमीला अनेक संत लाभले. तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, हे सर्व संत जे आहे ह्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि मग जर शिकवण जर देत आहे की सर्व धर्म समभाव, मग ह्या सर्व धर्म समभाव एखादा व्यक्ती जर बोलतो की हे सर्व धर्म समभाव, हे जे वाक्य आहे हे साफ खोटं आहे, असं एक महाराज बोलून गेला. आता त्यांना ह्या व्यक्तीने डायरेक्ट बोलतो की सर्व धर्म समभाव जे आहे हे खोटारडं आहे, हा एक महाराज बोलतो. मग हा व्यक्ती खरं संविधानाचा आदर करतो का? दुसरं त्याच्यानंतर तोच व्यक्ती जो आहे, तोच महाराज अनेक लोकांना एखाद्या ठिकाणी जातीविषयी, धर्माविषयी तेढ निर्माण करतो. तो व्यक्ती खरंच आदर करतो का संविधानाचा? त्याच्यात आपण चौथा व्यक्ती पाहूया. आपण नेते लोक आज आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी, आपलं मताचं राजकारण करून घेण्यासाठी जर ते धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करत असेल, आता सध्याला तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये, संपूर्ण भारतात बरंच बोलूया आपण, भारतामध्ये ख्रिश्चन लोक आणि मुस्लिम लोक फार टार्गेटवर आहे. कोणत्या तरी त्यांना गुन्ह्यामध्ये अडकायचंय, कोणत्या तरी हे करून त्यांना हे करायचं, मारहाण करायची, त्यांचं प्रार्थना स्थळ, धार्मिक स्थळ पाडायचे, तोडफोड करायची. त्या ठिकाणी हे जर लोक जर अशा पद्धतीने करत आहे
आणि हे लोक धार्मिक तेढ निर्माण करतात. भडकाऊ भाषण काही लोकांच्या विषयी पाहतो की ते लोकांनी सांगितलं की पांढरे पादरी आणि हिरव्या चादरी म्हणजे काय, म्हणजे मुस्लिम लोक आणि ख्रिश्चन समाज हे दोन समाज आहे. या दोन समाजांना या लोकांनी टार्गेट केलेलं आहे. का तर अण्णा मुस्लिमांना ते पाकिस्तानमध्ये घालून द्यायचं, ख्रिश्चनांना अमेरिकेमध्ये घालून द्यायचं. अरे ते जन्मले कुठे, त्यांचा धर्म आहे आणि धर्म बदलण्याचं स्वातंत्र्य आम्हाला पाहायला मिळतं, संविधानामध्ये दिलंय. ज्याला जो ज्या धर्मामध्ये जायचं असेल त्या धर्मात तो जाऊ शकतो आणि संविधानामध्ये ह्या गोष्टी सांगितलं आहे. ज्याला कोणत्या धर्माचा प्रचार करायचा असेल तुम्ही धर्माचा प्रचार करू शकता. पण आज लोकांना प्रचार सुद्धा हे लोक करू देत नाही. कुठेतरी हे वेगळे दल, वेगळ्या संघटना त्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्रास देण्याचं काम करत आहे. खरंच संविधानाचा आदर होतो का इथं? म्हणजे कुठेच आम्ही त्या चौकटीमध्ये आम्ही संविधानाची चौकट सोडून आम्ही बाहेर गेलो आणि तिथे आम्ही संविधानाचा अपमान करतो. आम्हाला संविधानाचा अपमान का करायचा? ज्या व्यक्तीने लिहिलं गेलेलं, ज्यांनी लिहून दिलं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान लिहिलं गेलं, असंच नाही लिहिलं गेलं. देशामध्ये, आमच्या जगामध्ये आमचं भारतीय संविधान जगामध्ये नंबर 1चं संविधान आहे. आणि आज त्या संविधानाला डावलून किंवा संविधानाच्या पुढे जाऊन किंवा त्याच्या विरोधात जाऊन जर आम्ही ज्या गोष्टी करतो, आज मला सांगा, खरं त्याचा आदर आहे का? करतो का? कोणत्या जाती धर्माच्या माणसाला त्याचे प्रार्थनास्थळ, मस्जिद असो, चर्च असो, त्याची तोडफोड करणं हे कितपत बरोबर आहे? कुणी दिला अधिकार तुला हे करण्याचा, ते करण्याचा? आम्ही काय केलं, ओठाचं राजकारण एखाद्या ठिकाणी जाऊन, हो त्या ह्या धर्माचा हिंदुत्व आम्ही हे करणं ठीक आहे, तुम्हाला अभिमान आहे, 100% अभिमान तुम्ही बाळगलाच पाहिजे तुमचा. पण केव्हा जर तुमच्या लोकांना किंवा इतर लोकांना धर्माविषयी तुम्ही भडकत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला अभिमान बाळगणं कारण नाही. कारण तुम्ही धर्मामध्ये इतर जातीविषयी तुम्ही भडकवण्याचं काम करताय. अभिमान बाळगला पाहिजे, पण केव्हा तुम्ही योग्य ठिकाणी आहात, योग्य तुमच्या ह्याच्यामध्ये आहात, तुम्ही चांगली शिकवण देत आहात, तेव्हा तुम्हाला अभिमान तुमच्या धर्माचा बाळगला पाहिजे. आणि त्या छत्रपती शिवरायांनी ज्या या रयतेला एक चांगली शिकवण दिली गेली, त्या जिजाबाईंनी शिवरायांना एक चांगली शिकवण त्यांना सांगितली गेली. दादोजी कोंडदेव यांच्या हाताखाली छत्रपती शिवरायांनी शिक्षण घेतलं. ते फक्त तलवारीचं नाही किंवा इतर भाले चालवण्याचं नाही, सर्व गोष्टीबद्दल माणुसकीचं शिक्षण दिलं आहे. आम्ही धर्म सोडलाय बाजूला आणि माणुसकी सोडली आणि आम्ही फक्त धर्माच्या पाठीमागे लागलो. का? कारण आम्हाला मताचं राजकारण पाहिजे, आम्हाला हिंदुत्वाचं आम्हाला वोट पाहिजे, आम्हाला हे लोक नको, आम्हाला ते लोक नको. तुम्ही अभिमान बाळगू शकत नाही. बोलणं हिंदुत्व म्हणजे त्याचा अभिमान नाही. आणि त्या साधू संतांनी दिलेली शिकवण जी आहे ना ती पाळा, म्हणजेच खरंच अभिमान आहे तुम्हाला.
तो खरा अभिमान आहे. पण आम्हाला त्याच्या ठिकाणी कीर्तनामध्ये जाऊन गेलं का मुस्लिमांविषयी आणि ख्रिश्चनांविषयी बोलणं, इतर धर्माविषयी बोलणं, शीख गोष्टीविषयी, जैन म्हणजे तुम्हाला जिथं तुमचं वाटतं ते राज्य तुमचं, बाकीच्यांचं काय, बाकीच्या नाशच का. ह्या चुकीच्या गोष्टींमुळे मला एक सांगायचं की संविधानाची आम्ही आदर करतो का ह्या चुकीच्या लोकांना आम्ही जेव्हा निवडून देतो तेव्हा कुठेतरी चूक आमच्याकडे होते. आम्ही संविधान पद्धतीने एखाद्या व्यक्तीला योग्य पद्धतीने आम्ही निवडून देतो का. तो दादा, भाऊ, काका, मामा, भैया, हे काय तात्या असं म्हणणारे किंवा असं त्याला बोलणाऱ्यांना आम्ही निवडून देतो. जर कदा आमच्या देशाचा किंवा आमच्या राज्याचा वैद्यकीय मंत्री पाहिजे असेल तर तो डॉक्टर पाहिजे. शिक्षण मंत्री जो अडाणी आहे, ज्याला 8वी 10वी झालेली आणि बकऱ्या चालणारा, दूध काढणारा, विकणारा, त्याला शिक्षण मंत्री. काय रे बाबा, ही काय पद्धत आहे. म्हणजे मला एक सांगायचंय की आमच्या देशाचा किंवा महाराष्ट्र राज्याचा जो कोणी असेल, कोणत्याही राज्याचा असेल मंत्री, तो शिकलेला असावा, तो जाती धर्माचं तेढ निर्माण करणारा नसावा. तेव्हाच आम्ही म्हणू शकतो की हो, आम्ही खरे भारतीय आहोत आणि खरे भारतीय आहोत आणि खरे आम्ही भारताचं संविधान आम्ही जे आहे आणि त्याच्याविषयी आम्हाला अभिमान आहे, तेव्हा ते खरं. म्हणून संविधानाचा आदर करा. डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट केलाय आणि साधू संतांची शिकवण जी आहे, त्यांनी जी शिकवण दिली, सर्व धर्म समभाव, जे बोलणारे त्यांना इतर धर्माचा तिटकारा आहे आणि ते बोलतात की हे वाक्य साफ खोटारडे. म्हणजे याचा अर्थ तुम्हीच विचार करा की कोण व्यक्ती त्याला खरंच किती अभिमान आहे संविधानाचा. म्हणून मला एक सांगायचं भावांनो, आपल्या ह्याच्यामध्ये योग्य व्यक्तींना तुम्ही सत्तेमध्ये आणा. जर चुकीचे लोक सत्तेमध्ये आले तर देशाचं नुकसान, राज्याचं नुकसान होईल, आमच्या शहराचं नुकसान होणार आहे. काही लोक आम्ही पाहतो, हे राजकीय लोक जेव्हा मतदानासाठी निवडणुकीच्या टायमाला लोकांच्या पाय पडतात आणि नंतर काय करतात, इतरांचे पाय तोडतात. म्हणजे ह्या गोष्टी करतात. गरज संपली का सगळं झालं. म्हणून माझ्या भावांनो, हा जो मला व्हिडिओ काढायचा आहे भारतीय संविधानाबद्दल आणि याच्याविषयी पण व्हिडिओ काढण्याचा आहे. पण जर हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.